हॅलो एव्हरीवन. आज आपण काही अगदी कॉमन वाक्य आणि कॉमन क्रियापद पाहणार आहोत, ज्यातून आपण आपली गरज सांगू शकतो, एखाद्याचं धाडस त्याबद्दल बोलू शकतो, एखादी गोष्ट कंपल्सरी आहे तर ती सांगू शकतो. तर अशी वाक्य आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी विनया टेंबे. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आणि आजची वाक्य आपण मॉडल ऑक्झिलियरी म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद, त्यांच्यात अजून एक थोडासा वेगळा प्रकार असतो ज्याला म्हणतात सेमी मॉडल ऑक्झिलियरीज. सेमी मॉडल ऑक्झिलियरीज सहाय्यकारी क्रियापदच आहेत, जरा वेगळी. पाहूया काय आहेत ती आणि त्यांची वाक्य जी आपण सर्रास वापरतो ती सुद्धा. ऑट टू, उच्चार ऑट. ऑट टू. ऑट टू हे एकत्र घ्यायचं, फक्त ऑट नाही म्हणायचं, टू जोडीने येतच त्याला. ऑट टू हा हे झालं ऑक्झिलियरी म्हणजे सहाय्यक क्रियापद आहे. कधी वापरतो? जेव्हा ड्युटी, एखादं कर्तव्य कोणाचं आपण बोलायचं असेल त्याबद्दल. ऍडवाइस म्हणजे सल्ला देताना, तेव्हाही आपण हे वापरतो. मॉरल ऑब्लिगेशन, नैतिक जबाबदारी, त्या सगळ्या वेळेला आपण ऑट टू वापरतो. फक्त ते कंपल्सरी नसतं, बंधनकारक नसतं, पण असं असं करायला हवं असं म्हणताना आपण ऑट टू वापरतो. पाहूया उदाहरण. यू ऑट टू रिस्पेक्ट युअर एल्डर्स. यू ऑट टू रिस्पेक्ट युअर एल्डर्स. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. ऑट टू म्हणजेच क्रियापद आहे, ते सहाय्यक क्रियापद. रिस्पेक्ट आदर करणं, मुख्य क्रियापद. युअर एल्डर्स तुझे किंवा तुमचे मोठे, तुझ्या किंवा तुझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा मोठी लोक. मग अर्थ झाला यू ऑट टू रिस्पेक्ट युअर एल्डर्स, तू तुझ्या मोठ्यांचा आदर करायला हवा किंवा तुम्ही तुमच्या मोठ्यांचा आदर करायला हवा. आता इथे बंधनकारक नाहीये, कंपल्सरी नाहीये, पण खरं म्हणजे करायला हवा नैतिक दृष्ट्या. तुमची ती ड्युटी आहे, कर्तव्य आहे, अशा अर्थी बोलायचं असताना आपण ऑट टू वापरतो. अजून महत्वाची गोष्ट त्या ऑट टू बद्दल, इथे मी यू हा करता लिहिलाय. एकूण 7 प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम आहेत. आय, ही, शी, इट, दे, वी आणि यू. आणि त्या सर्वनामांच्या जागी आपण नाम म्हणजे नाउन्स सुद्धा वापरतो. तर आय असेल, ही असेल, शी असेल, काहीही जरी इथे सर्वनाम आलं किंवा नाम आलं तरी हे ऑट टू ह्याच्यात काही बदल होत नाही. रचना बघूया. पहिला सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस ऑट टू. ऑट टू एकत्र, टू हवा तिथे. ऑट टू प्लस रिस्पेक्ट हे झालं V1 मुख्य क्रियापद. ही रचना आणि त्याच्या पुढे जे काही असेल ऍडिशनल भाग तो पुढे. हा ही रचना झाली. आता सेकंड आणि अजून एक या ऑट टू बद्दल गोष्ट काय आहे की ऑट टू हे अगदी फॉर्मल, अगदी औपचारिक, ऑफिशियल लँग्वेज मध्ये जास्त करून वापरलं जातं आणि ते सुद्धा हल्लीच्या काळात खूप कमी वापरलं जातं. एक जनरल सर्रास बोलताना आपण ऑट टू नाही एवढं वापरत. खालची जी 4 आहेत ना ती मात्र भरपूर वेळा वापरतो. ओके, तर आता पाहूया सेकंड वन. नीड टू. नीड टू, परत या नीडला टू जोडायचा आहे जेव्हा आपण अशी वाक्य करणार आहोत. मग नीड टू नेसेसिटी म्हणजे गरज. नीड म्हणजेच गरज. मग गरज असणे, एखाद्या कोणाला गरज आहे असं बोलताना आपण नीड टू वापरतो. वाक्य पाहूया. यू नीड टू फिनिश द प्रोजेक्ट. यू नीड टू फिनिश द प्रोजेक्ट. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. नीड टू ऑक्झिलियरी म्हणून आलं. फिनिश संपवणे. द प्रोजेक्ट प्रकल्प. तू प्रकल्प संपवण्याची तुला नीड टू आलं की गरज आहे. तुला प्रोजेक्ट संपवण्याची गरज आहे. गरज आहे म्हणताना आपण मध्ये नीड टू घालायचं. परत रचना सेम जी वर सांगितली. पहिला सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस नीड टू. इथे सुद्धा नीड टू असंच लक्षात ठेवा आता सध्या. प्लस फिनिश हे झालं V1 मुख्य क्रियापद आणि मग पुढे जे काही असेल ते पुढचं. ओके, ही रचना. मगाच सारखं इथे कुठचंही क्रियापद कुठचंही सर्वनाम किंवा नाम येऊ दे, नीड टू याच्यात बदल होणार आहे. कसा होणार आहे? तर आता आय असेल तर आय नीड टू जसं आहे तसं यू नीड टू, वी नीड टू, दे ऑल्सो नीड टू. पण हेच जर त्याऐवजी मी ही किंवा शी किंवा इट हे घेतलं सर्वनाम कर्ता म्हणून, तर मग ही नीडला एस लागतो. ही नीड्स टू, शी नीड्स टू, इट नीड्स टू. ही शीट आपला जो साध्या वर्तमान काळाचा नियम आहे तो इथेही लागू पडतो. काय नियम आहे की ही शीट करता असताना मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. आता मुख्य क्रियापद इथे जरी फिनिश असलं तरी मध्ये नीड टू, ते नीड हे क्रियापद मध्ये आल्यामुळे त्या नीडला एस किंवा ईएस लावावा लागतो. हा नियम या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे. नीड टूच्या बाबतीत ही शीट नीड्स टू. बाकी सगळ्या वेळेला मात्र नुसतं नीड टू, एस नाही लावायचा किंवा येस नाही. नीडला एस लागतो ऑफकोर्स, तो नाही लावायचा.
आता नेक्स्ट डेअर टू. डेअर टू हे पण ऑक्झिलरी वर्ब, सहाय्यक क्रियापद. करेज धैर्य, बोल्डनेस म्हणजे सुद्धा धैर्य, धाडस. हिम्मत हे शब्द आपले जे मराठीत आहेत, धैर्य, धाडस, हिम्मत, हे सगळं म्हणजे करेज किंवा डेअर टू त्यावेळेला आपण वापरतो. कसं वापरतो पाहूया. ही डेअर्स टू स्पीक ऑन स्टेज. ही डेअर्स टू स्पीक ऑन स्टेज. ही म्हणजे तो, डेअर्स टू धाडस करतो, स्पीक म्हणजे बोलणे मुख्य क्रियापद, ऑन स्टेज स्टेजवर बोलण्याचं तो धाडस करतो. बरोबर. आता इथे सुद्धा ही आलाय. ही शी इट जो नियम नीडला तो सेम नियम डेअरला पण आहे. ही शी इट करता म्हणून आला की त्या क्रियापदाला, डेअर या क्रियापदाला एस लावायचा आहे. डेअरला एस लागतो, एस किंवा एस, पण डेअरला एस लागतो ते म्हणून डेअरला इथे एस लागलाय. हेच जर इथे आय असेल तर आय डेअर, मग त्या आयच्या जागी DARE डेअर नुसतं आपण लिहिणार आहोत, एस नाही लावणार आहोत. आय, वी, दे आणि यू हा करता म्हणून असताना आय डेअर टू, यू डेअर टू, दे डेअर टू, वी डेअर टू, त्याला एस लागत नाही, फक्त ही शी इटला एस लागतो. आणि परत रचना सेमच आहे. ही म्हणजे करता, सब्जेक्ट आहे प्लस डेअर टू, ही शी इट असताना डेअर्स टू प्लस स्पीक हे झालं V1 मुख्य क्रियापद, मेन वर्ब. पुढे काय असेल ते त्यानुसार शब्द. नाव द नेक्स्ट वन, यूज टू. यूज टू त्याचं कधी वापरायचं. पास्ट हॅबिट्स, पास्ट म्हणजे भूतकाळातल्या, हॅबिट म्हणजे सवयी, किंवा पास्ट स्टेट्स, पास्ट म्हणजे भूतकाळातल्या, स्टेट्स स्टेट्सचा अर्थ स्थिती, भूतकाळातली स्थिती सांगताना आपण यूज टू वापरतो. कसं वापरायचं वाक्यात. शी यूज टू गो फॉर अ वॉक एव्हरी इव्हिनिंग. शी यूज टू गो फॉर अ वॉक एव्हरी इव्हिनिंग. शी हा झाला करता, यूज टू हे झालं आपलं ऑक्झिलरी वर्ब, करता अधिक यूज टू अधिक गो हे झालं आपलं मुख्य क्रियापद, रचना सेम. परत इथे मात्र ही शी इट आय वी दे यू कुठचंही असलं तरी यूज टू राहणार आहे, कारण USED पास्ट टेन्स वापरतोय. मग पास्ट टेन्स मध्ये काही बदल होत नाही, ते युज्ड असंच वापरायचं, पण नुसतं USE यूज नाही वापरायचंय, ते युज्डच आहे तिथे. USED आणि टू हेच घ्यायचंय तिथे. म्हणजे एखाद्या झालेल्या गोष्टीबद्दल किंवा सवय होती पूर्वींची त्याबद्दल बोलताना आपण यूज टू वापरतो. शी यूज टू गो तिला सवय होती जाण्याची, फॉर अ वॉक चालण्यासाठी, एव्हरी इव्हिनिंग प्रत्येक संध्याकाळी. आता म्हणताना आपण मराठीत कसं म्हणू. रोज संध्याकाळी ती पूर्वी चालायला जात असे. रोज संध्याकाळी पूर्वी ती चालायला जात असे, किंवा रोज संध्याकाळी ती चालायला जात असे. पूर्वी हा शब्द मी जस्ट बोललाय कळण्यासाठी म्हणून. जात असे ही गोष्ट पूर्वीची, पण पुढे एक अधोरेखित आहे किंवा एक धरायचंय, गृहीत धरायचंय की ती आता जात नाही. एखादी गोष्ट जी पूर्वी करत असे पण आता करत नाही, अशा गोष्टीबद्दल बोलताना आपण यूज टू वापरायचं. पूर्वी करत असे पण आता करत नाही, ती गोष्ट यूज टू मध्ये बोलायची. नाव द नेक्स्ट वन, हॅव टू किंवा हॅज टू दोन्ही सेम आहे. हा काय आहे ते मग नंतर सांगते वाचताना. ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन. आता ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन दोन शब्द जरी इंग्लिशमध्ये म्हटले, तिथे ऑर घातलाय मी किंवा, त्याचा अर्थ एकच आहे, बंधनकारक गोष्ट. जी गोष्ट कंपल्सरी आहे त्या गोष्टीबद्दल सांगताना आपण हॅव टू किंवा हॅज टू वापरायचं. परत वाक्य आधी वाचते. आय हॅव टू सबमिट माय रिपोर्ट टू नाईट. आय हॅव टू सबमिट माय रिपोर्ट टू नाईट. आय झाला करता, सब्जेक्ट प्लस रचना आपण पाहतोय हॅज टू किंवा हॅव टू प्लस सबमिट मुख्य क्रियापद, V1 मेन वर्ब. आय हॅव टू सबमिट माय रिपोर्ट, माझा रिपोर्ट मला सबमिट करायलाच हवा, टू नाईट आज रात्री. आज रात्री मला माझा रिपोर्ट सादर करायलाच हवाय, कंपल्सरी आहे माझ्यासाठी, तेव्हा आपण हॅव टू म्हणणार आहोत. आता हॅज टू कधी म्हणणार. जेव्हा ही शी इट असतं तेव्हा आपल्याला काळात सुद्धा ते माहितीये की ही शी इटला हॅज, म्हणून तिथे ही शी इट असताना खाली लिहिलंय मी ही किंवा शी किंवा इट हा करता असताना आपल्याला हॅज टू म्हणायचंय. हेच वाक्य जर मी ही हा करता घेतला तर मी म्हणेन ही हॅज टू सबमिट हिज रिपोर्ट टू नाईट. अशा पद्धतीने ही शी इटला हॅज टू म्हणायचं. आय, वी, दे आणि यू करता म्हणून येतील तेव्हा हॅव टू म्हणायचं. रचना तर सांगितली, कधी वापरायचं तेही कळलंच असेल. कंपल्सरी ऍक्टिव्हिटी असेल तेव्हा हॅज टू किंवा हॅव टू. अशी ही 5 जी आहेत ती आहेत सेमी मॉडल ऑक्झिलरीज, सहाय्यक क्रियापदच पण जरा वेगळ्या प्रकारची. आणि फरक लक्षात ठेवताना एवढाच की एक शब्द फक्त नाहीये, त्या शब्दाच्या पुढे टू 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 सगळीकडे आहे.
ऑट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू, हॅव टू किंवा हॅज टू. बरोबर. एक शब्द प्लस टू असंच रूप लक्षात ठेवायचंय या बाबतीत तरी. अजून असतेच व्हिडिओज मध्ये पाहत राहा, वेगवेगळ्या गोष्टी मी सांगत असते. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर सुद्धा करा. उपयोगाचा आहे भरपूर सगळ्याच जणांसाठी. कारण ह्या गोष्टी आपण नेहमीच बोलत असतो बोलताना, मग त्या इंग्लिशमध्ये कशा बोलायच्या, प्रश्न पडायला नको. म्हणून व्हिडिओ नक्की पहा. आणि जर आवडलं तर माझं चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.